नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर चिखले, टूल अँड डायमेकर निर्देशक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये मी आपलं स्वागत करतो. तर आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये ब्लँकिंग टूल म्हणजेच ब्लँकिंग डाय संदर्भात आपण या प्रकरणामध्ये माहिती घेणार आहोत. तर प्रथमतः पाहूया ब्लँकिंग टूल किंवा डाय संदर्भात इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये. तर ज्या डायच्या सहाय्याने शीट पासून इच्छित साईज आणि आकाराचा पिसपाट कट करण्याच्या क्रियेला ब्लँकिंग ऑपरेशन असे म्हणतात. ब्लँकिंग ऑपरेशनसाठी जी डाय उपयोगात आणली जाते त्या डायला ब्लँकिंग डाय असे म्हणतात. ब्लँकिंग डायमधून तयार होणारा पिसपाट उपयोगात आणायचा असतो. तर या डायमध्ये डायब्लॉकची साईज फिक्स ठेवून क्लिअरन्स हा नेहमी पंचवर दिला जातो. ब्लँकिंग डायचे सर्व कॉर्नर फिनिश असतात. तसेच या डायमध्ये तयार होणाऱ्या पिसपाटची साईज फिक्स असते व पिसपाट सरळ बेंड नसलेले तयार होतात. इतर टूल व डायपेक्षा ब्लँकिंग डायमध्ये तयार होणारे पिसपाट कॉम्पोनंट हे फ्लॅट अशा पद्धतीने तयार होत असतात. तर अशा प्रकारे आपण या ब्लँकिंग टूल किंवा डाय संदर्भात आपण इंट्रोडक्शन पाहिलं. तर आता आपण त्यानंतर या डायची वेगवेगळे पार्ट्स असतात ते पार्ट्स आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहा, या ठिकाणी 1 नंबर टॉपलेट, या ठिकाणी 1 नंबर काय आहे टॉपलेट. 2 नंबर पिसपाट या ठिकाणी दिसतोय. तर 2 नंबरच्या पिसपाटचं नाव आहे बॉटम प्लेट. त्याच्यानंतर त्या ठिकाणी 3 नंबर पिसपाट दिसतोय पहा, या ठिकाणी हा ब्लँकिंग पंच आहे. या ब्लँकिंग डायचा काय आहे ब्लँकिंग पंच आहे. 4 नंबरचा जो पार्ट आहे तो ब्लँकिंग डाय ब्लॉक आहे. या ठिकाणी पण दिसेल त्या डाय. 5 नंबरचा जो पार्ट आहे तो स्टॉपर आहे. 5 नंबरच्या पार्टचं नाव आहे स्टॉपर. 6 पंच होल्डर, हा 6 नंबरचा पार्ट आहे पंच होल्डर. 7 नंबरचा पार्ट आहे थर्स्ट प्लेट. थर्स्ट प्लेटला बॅक प्लेट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 8 नंबरचा पार्ट आहे या ठिकाणी गाईड पिलर. लीडर पिन, गाईड पोस्ट असं म्हटलं जातं. तर गाईड पिलर. 9 नंबर आहे या ठिकाणी हा आणि हा, हे गाईड बुशेस आपण त्याला म्हणू. आणि 10 नंबरचा शँक. अशा प्रकारे या ब्लँकिंग टूलचे हे वेगवेगळे पार्ट नंबर दर्शवले होते. त्या नंबरची ही नाव आहेत या ठिकाणी. तर आता आपण या पार्ट संदर्भात ब्लँकिंग डायचे पार्ट्स ऑफ द ब्लँकिंग डाय या संदर्भात आपण या डायचे काही प्रमुख पार्ट्स संदर्भात याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर या डायमध्ये अप्पर शो आणि लोअर शो मध्ये हे वेगवेगळे पार्ट फिट केलेले असतात. साधारणपणे बुश, टॉपलेट, बॅकप्लेट, पंच होल्डर, पंच हा वरचा भाग येतो तो ट्रेच्या रॅम्प मध्ये बसतो, तो अप्पर शो असतो. त्याच्यानंतर बेस प्लेट, त्याच्यानंतर डायब्लॉक, पिलर असे काही पार्ट्स असतात, हे लोअर शो मध्ये येतात. तर वरचा अप्पर शो आणि लोअर शो अशा 2 वेगवेगळ्या शो मध्ये या डायच्या पार्टची विभागणी केली जाते. त्याच्यामध्ये आपण आता पाहणार आहोत पहिला पार्ट टॉपलेट. टॉपलेट. तर टॉपलेट संदर्भात माहिती पाहत असताना टॉपलेट ही डायमधील सर्वात वरील प्लेट असून या प्लेटवर पंच होल्डर व शँक, म्हणजे हा पंच होल्डर आणि ही शँक फिट केलेली असते. या प्लेटवर गाईड बुशेस, हे गाईड बुशेसचे डाय शीटच्या प्रकारानुसार फिट केलेले असतात. कटिंगच्या वेळेस येणारे शॉक ही प्लेट टॉपलेट सहन करते. अशी ही टॉपलेट मायस्टील या मटेरियल पासून तयार केलेली असते, बनवलेली असते. त्यानंतर बॉटम प्लेट किंवा बेस प्लेट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर लोअर शो मध्ये बॉटम
ऑब्लिक बेस प्लेट ही तळाकडची प्लेट असते. जनरली ही प्लेट देखील मायस्टील या मटेरियलपासून तयार केलेली असून ही प्लेट प्रेस मशीनच्या बूस्टर प्लेटवर म्हणजे प्रेस मशीन असते त्याच्यावर बूस्टर प्लेटवर ही प्लेट पकडण्यासाठी त्यावर स्लॉट पाडलेले असतात. या बॉटम प्लेटवर डायब्लॉक आणि गाईड पिलर, आता हा डायब्लॉक आणि ही गाईड पिलर हे फिट केलेले असतात. तयार झालेला पिसपाट सहजरित्या खाली पडावा याकरता या बेस प्लेटला या ठिकाणी हे ओपनिंग केलेलं असतं. अशा प्रकारे या ब्लँकिंग डायचा आपण दुसरा पार्ट बॉटम प्लेट पाहिला किंवा बेस प्लेट पाहिला. त्याच्यानंतर पंच, हा 3 नंबरचा पार्ट, त्याला पंच म्हणतात. पंच हा डायचा मेल पार्ट. तर मेल पार्ट असून तो डायच्या कटिंग मेंबर म्हणून कार्य करतो. पंच हा टॉप प्लेटशी जोडतात. हा पंच अप्पर शो म्हणजे टॉप प्लेट बरोबर जोडलेला असतो. पंच हा हाय कार्बन, हाय क्रोमियम HCl या मटेरियलपासून बनवतात. त्यावर बनवून 58 ते 62 HRC पर्यंत त्याला हार्डनिंग करून टेम्परिंग केलेलं असतं. असा हा डायचा मेल पार्ट. पंचच्या संदर्भात आपण माहिती पाहिली. त्यानंतर डाय किंवा डाय ब्लॉक संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. 4 नंबरचा पार्ट. तर डाय ब्लॉक हा प्रेस टूलचा किंवा डायचा फिमेल पार्ट. पंच मेल पार्ट आहे तर हा डाय ब्लॉक फिमेल पार्ट असून सामान्यतः लोअर शोवर फिट केलेला असतो. डाय ब्लॉकवर कॅव्हिटी तयार केलेली असते. पंचच्या आकाराप्रमाणे या डाय ब्लॉकवर कॅव्हिटी तयार केलेली असते. डाय ब्लॉक हा देखील हाय कार्बन, हाय क्रोमियम HCl म्हणजे या मटेरियलपासून बनवून त्यावर 58 ते 62 HRC इतकी हार्डनिंग व टेम्परिंग केलेली असते. त्याच्यानंतर 5 नंबरच्या पार्ट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. टिपर प्लेट. तर या टिपर प्लेटचा उपयोग डायमध्ये स्टॉक ट्रिपला योग्य त्या पोझिशनमध्ये पकडण्याकरता व पंच पासून स्क्रॅप स्टॉक ट्रिप अलग करण्याकरिता या पंचला गाईड करण्याकरता. आता पहा ही स्टिपर प्लेट आहे आणि ज्यावेळेस पंच ऑपरेशन करताना खाली येतो त्यावेळेस स्टॉकला योग्य त्या पोझिशनमध्ये या गाड्यामधून स्टॉक ट्रिप फिट केली जाते. त्यावेळेस स्टॉकला पकडण्याकरता आणि ज्यावेळेस ऑपरेशन करून हा पंच वर जातो त्यावेळेस ही स्क्रॅप स्ट्रिप आहे ती या पंचपासून अलग करण्याकरता, त्याचप्रमाणे या पंचला गाईड करण्याकरता या स्टिपर प्लेटचा काय होत असतो, उपयोग होत असतो. अशी ही स्टिपर प्लेट देखील मायस्टील या मटेरियलपासून तयार केलेली असते, बनवलेली असते. त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत, पंच होल्डर. 6 नंबर पंच होल्डर. हा पंच याच्यामध्ये पंच होल्डरमध्ये पकडलेले आहे. पंच होल्डर हा पंच होल्डरमध्ये पंच हा मेल पार्ट पकडतात. पंच होल्डर व पंच यामध्ये लाईट प्रेस पीट, या ठिकाणी हा पकडलेला पहा लाईट प्रेस पीट म्हणजे S7 M6 अशा प्रकारचा पीठ यामध्ये जोडणी करताना पंच होल्डर आणि पंच यामध्ये असतो. पंच होल्डर हा देखील मायस्टील या मटेरियलपासून बनवलेला असतो, तयार केलेला असतो. त्याच्यानंतर 7 नंबरचा पार्ट आपण पाहणार आहोत पुढचा, थर्स्ट प्लेट. त्याला बॅक प्लेट असे म्हणतात. या पंच किंवा पंच होल्डरच्या पाठीमागच्या बाजूला हा पार्ट असतो म्हणून याला थर्स्ट प्लेट, बॅक प्लेट असं म्हणतात. तर टॉप प्लेटच्या खालील बाजूला म्हणजे ही टॉप प्लेट आहे तिच्या खालच्या बाजूला व पंच होल्डरच्या मध्यभागी म्हणजे पंच होल्डर आणि टॉप प्लेट यांच्या मध्यभागी ही प्लेट थर्ड प्लेट बसवलेली असते. ज्यावेळेस पंच कटिंगचं कार्य करतो त्यावेळेस पंचच्या वरील बाजूला दाब येत असतो. म्हणजे हा पंच खाली शीटवर कटिंगचं काम करतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागच्या बाजूला प्रेसच्या स्ट्रोकच्या वेळेस दाब पडत असतो आणि त्यामुळे टॉप प्लेटवर या जर बॅक प्लेट थर्ड प्लेट बसवली नसती तर या पंच हार्डर असल्यामुळे या टॉप प्लेटच्या भागावर खड्डा निर्माण होण्यापासून वाचवण्याकरता
एक 45 ते 50 HRC पर्यंत हार्डन केलेली थर्ड प्लेट ऑब्लिक बॅक प्लेट या टॉप प्लेट आणि पंच होल्डरच्या मध्यभागी बसवलेली असते. अशा प्रकारे या थर्ड प्लेट संदर्भात माहिती सांगता येईल पाहता येईल. त्याच्यानंतर गाईड पिलर आणि गाईड विशेष. आता हा एक गाईड पिलर आहे आणि हे दोन गाईड विशेष दाखवलेले या ठिकाणी. तर प्रेस टूलमध्ये अप्पर शो आणि लोअर शो, वरचा अप्पर आणि खालचा लोअर शो, या अप्पर शो आणि लोअर शोची अलाइनमेंट करण्याकरता गाईड पिलर लीडर पिन त्याला म्हणू, आणि हे गाईड विशेष चा उपयोग होत असतो. त्यामुळे पंच अँड डायची अलाइनमेंट साधली जाते. आता हे गाईड बुश आणि गाईड पिलर यामुळे त्या पंच आणि डाय ब्लॉकची यामध्ये अलाइनमेंट साधली जाते. अशा प्रकारे या गाईड बुशेस आणि पिलर संदर्भात सांगता येईल. त्यानंतर स्टॉपर संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. त्या ठिकाणी स्टॉपर खाली एक पार्ट असतो. तर स्टॉक ट्रिपवर ऑपरेशन करत असताना स्टॉक ट्रिपला, आता आपण या गाड्यातून टिपर प्लेटमधून स्टॉक ट्रिप सरकत असतो. परंतु एक ऑपरेशन झाल्यानंतर पुढील ऑपरेशनसाठी स्टॉक ट्रिप पुढे सरकावं लागते. त्यावेळेस स्टॉक ट्रिप एक ऑपरेशन करताना स्टॉक ट्रिपला योग्य त्या ठिकाणी पोझिशनमध्ये थांबवण्याकरता प्रामुख्याने डायमध्ये स्टॉपरचा उपयोग केला जातो. असं हे स्टॉक ट्रिपला थांबवण्यासाठी स्टॉपरचा उपयोग करणं हे महत्त्वाचं कार्य या स्टॉपरचं सांगता येईल. त्यानंतर पुढचा पार्ट्स आपण पाहणार आहोत. शँक. तर शँक अप्पर शोच्या वर म्हणजे टॉप प्लेटच्या मध्यभागी ही शँक थ्रेडेड किंवा प्रेस फिट करून टॉप प्लेटवर बसवलेली असते. शँक प्रेस मशीनच्या रॅममध्ये पकडली जाते. तर अशी ही शँक मायस्टील या मटेरियल पासून बनवून त्याच्यावर मशीनिंग करून स्कॅनरने फिरवण्याकरता त्याच्यावर फ्लॅट असा आकार तयार केलेला असतो. तर अशा प्रकारे आज आपण या ब्लँकिंग टूलच्या संदर्भात त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, या ब्लँकिंग डायचे वेगवेगळे पार्ट्स ऑफ द ब्लँकिंग डाय इत्यादी मुद्द्यांसंदर्भात सखोल अशी माहिती अभ्यासलेली आहे. यापुढे असेच वेगवेगळे लेसन घेऊन आपण माहिती घेणार आहोत. समजून तुम्ही घ्यावी. धन्यवाद.